तुम्हाला असं वाटतंय की हे जर नाही झालं तर जनतेचा उद्रेक होईल? मी आता काय म्हणत नाही. मी आता काय म्हणत नाही, पण एवढंच सांगतो, तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास लावणार. शेवटी बाबा, मारावं कसं याला सुद्धा खूप किंमत आहे. त्याच्या अंगात सुद्धा बघू वाटत नाही संतोष भायांचं. भयंकर आहे ते. इतका निर्गुणपणे खून या राज्यात आणि देशात पहिल्यांदा झाला. त्याच्यामुळे सुट्टी नाही. तुम्हाला आरोपी सापडत नाहीत? अरे चिलट ते तुम्हाला सापडणार काय? मग जनता सापडेल. तपास जनतेला घ्यावा लागणार. मी मग जे बोलतो ते करत असतो. मी सुट्टी देत नाही. कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज तुम्ही जीव घेणार, कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार, जीव गेला, न्याय नाही मिळणार कधीच. ते आरोपी अटक नाही होणार. ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं, ते तर मध्येच पाहिजेत. मग ते कोणी पण असू दे, कोणत्याही पदावर असू दे, शासनाच्या पदावर असू दे किंवा तो मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे, नाही तो कुठं असू दे, तो गेलाच पाहिजे. हे मुख्यमंत्र्याचं काम आहे. नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे. मी तर सोडणारच नाही. कोण वाचवतं बीडच्या आरोपींना असं तुम्हाला वाटतंय? आता सरकारच म्हणायला लागेल ना वाचवतंय. सरकार मधला कोण वाचवतं? अरे सरकार मधले वाचवत म्हणजे सरकारच सगळं त्यांचंच आहे. सरकारच त्यांचं आहे दादा. जर तुम्हाला साधे कॉल डिटेल निघत नसले, साधे कॉल डिटेल जर तुम्हाला निघत नसले, संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं, कोणी कोणाला फोन करून सांगितलं, नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं, हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडलेत. आणि आता तर इतके पडायला लागलेत की ज्यांच्यावर 10-15 वर्ष 20 वर्षापूर्वी अन्याय झाला होता ते सगळे बाहेर निघायला लागले. कोणाचा खून झालेला आहे, कोणावर 307 झालेली, कोणावरच्या ॲट्रॉसिट्या दाबलेल्या आहेत तिथल्या, कोणावरती बळच करायला लावलेले आहेत त्यांनी. म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले. कोणावर किती अन्याय झाला, कोणाचे पैसे दाबले, कोणाचे जमिनी दाबल्या, कोणाचे प्लॉट दाबले, हे सगळं बाहेर निघायला लागलं. लोक स्वतःहून आता बाहेर पडला. आणि समाज लोकांनाही सांगतो, तुम्ही कोणत्या जातीचे असाल, जे मॅटर झालेत ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा, सांगा. एसपींना त्यांना येऊन सांगा असे झालेले, कसं काय कारवाई होत नाही बघू. आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा सांगतो, ते आरोपी तातडीने डांबा तुम्ही. त्यांना एकालाही सोडू नका. ज्या मागण्यात जे त्याच्यात सापडतील, जे पाठीमाग घालतील, कोण आमदार फेमदार मंत्री फंत्री त्याच्यात असेल, सगळे घाला. सूरज धस सातत्यानं हा मुद्दा रेटून धरतायत, विधिमंडळात असो किंवा बाहेर सातत्यानं ते पाठपुरावा करतायत. कसं पाहतात? तिथं समाजाचा, तिथं राजकारणाचा काय विषय, त्याच्यात